कांग्रेस का आज देश भर में नीट परीक्षा को लेकर छात्रों को न्याय देने के लिए विरोध प्रदर्शन जारी है। इस बीच नागपुर से कांग्रेस नेता विकास ठाकरे ने भी नीट परीक्षा में हुई धांधली को लेकर छात्रों को न्याय देने की मांग करते हुए बीजेपी सरकार के खिलाफ जमकर विरोध प्रदर्शन किया। दौरान प्रदर्शनकारी बीच सड़क पर बैठ गए। आंदोलन उग्र होने के बाद पुलिस को बल प्रयोग करना पड़ा, जिसके चलते पुलिस ने प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया है। मला वाटतं की दुसऱ्या पक्षांनी आंदोलन करायसाठी नेत्यांच्या घरावर हे पोलीस प्रशासन परवानगी देतं आणि या ठिकाणी आम्ही शांततेने आंदोलन करत आहे। आमच्यासाठी बॅरिकेड लावून अडवण्याचा प्रयत्न करत आहे। हा पक्षपाती धोरण या राज्य शासनाचं या शहरामध्ये चालू आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। मला वाटतं की किचड फेकण्यालायकच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्यावर किचड फेकावा, कारण की त्यांची घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातली जनता त्रस्त आहे म्हणून त्यांना किचड फेकायचं आंदोलन आम्ही केलं। आणि काय केलं हे माहीत नाही। आम्ही सामान्य जनतेसाठी लढत आहोत। सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय हे राज्य शासन घेत नाही आहे आणि त्याचा विरोध म्हणून आमचं आंदोलन, त्यांचं आंदोलन कशाला होतं हे आम्हाला माहिती नाही आहे। तुमचं काच म्हणायचं आहे की नागपूर शहरामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर आंदोलन करायला पोलीस दुसऱ्या पक्षाच्या लोकांना परवानगी देते आणि आम्ही एखाद्या चौकात आंदोलन करत असलं तर आपलं पोलीस बळ वापरून आमच्या लोकांचे कपडे फाडतात। तर हा किती भेदभाव, हा किती पक्षपात आहे हा सामान्य जनतेने पाहावा। आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत। आक्रमक नाही, पोलिसांनी बॅरिकेडने आम्हाला आंदोलन करत होते तिकडे ढकलण्याचा प्रयत्न। आम्ही आमच्या जागेवर आंदोलन करून तर तुम्ही का बरं बॅरिकेड सकट आमच्या लोकांना ढकलून झाले मागे? कोणाचे निर्देश आहे हे? आम्हाला आंदोलन करायचा अधिकार नाही का? लोकतंत्रामध्ये अधिकार नाही आहे का?